6 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी रवाना होणार आहे। बच्चू कडूंसह जानकर, शेट्टी आणि नवले रवाना होतील। नागपूरहून 11:30च्या विमानानं हे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना होईल। संध्याकाळी 7च्या सुमारास ही बैठक पार पडणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडेल। मुख्यमंत्री आणि त्यासोबतच शेतकऱ्यांचे हे शिष्टमंडळ आणि त्यासोबतच काही महत्त्वाचे नेते, मंत्री आणि त्यासोबतच विविध विभागांचे सचिव यांची या बैठकीमध्ये उपस्थिती असेल। अतिशय महत्त्वाची बैठक संध्याकाळी 7 वाजता मुंबईमध्ये पार पडणार आहे। बच्चू कडू या बैठकीमध्ये उपस्थित राहण्यास तयार झालेले आहेत, मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत करण्यास तयार झालेले आहेत आणि त्यामुळे जी कोंडी निर्माण झालेली आहे ती कोंडी फुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोहळे फोनवरून आपल्या सोबत आहेत। तुषार, या बैठकीसाठी आता हे नेते काही वेळातच मार्गस्थ होणार आहेत, काय भूमिका आहे बच्चू कडूंसह या सगळ्या नेत्यांची? माधवी, निश्चितच बच्चू कडू आणि आंदोलकांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट केली आहे की जर का आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर उद्यापासून रेल रोको केलं जाईल। त्यामुळे आता दबावामध्ये राज्य सरकार आहे, कारण की राज्य सरकारला आजच्या बैठकीमध्ये काही सकारात्मक तोडगा काढावा लागेल। इतर सगळ्या अडचणी आणि राज्य सरकारने दिलेले वेगवेगळे आश्वासन बघता राज्य सरकार या संपूर्ण बैठकीनंतर आणि चर्चेतनं काय मार्ग काढतात त्यानंतर त्या आंदोलनाची कोंडी फुटणार आहे। जर का आजच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर उद्यापासून राज्यभर आंदोलन केलं जाईल असं राजू शेट्टी असेल, बच्चू कडू असेल यांनी आधीच जाहीर केलेलं आहे। आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जे शिष्टमंडळ येणार आहे त्यामध्ये महादेव जानकर असेल, राजू शेट्टी असेल, यासोबतच माजी आमदार वामनराव चटप असेल आणि इतर शेतकरी नेते आहेत। त्यामध्ये विशेष करून 6 सदस्यांचं हे शिष्टमंडळ असणार आहे। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या पिकांचा हमीभाव, शेतमालाचे खरेदी केंद्र, पंजाबच्या धर्तीवर खरेदी केंद्र असे वेगवेगळे विषय चर्चेत असणार आहे। सोबतच ज्या बच्चू कडूंच्या इतरही मागण्या आहे, दिव्यांगासंदर्भात असेल, मेंढपाळासंदर्भात असेल, इतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसंदर्भात असेल, त्याही मागण्या या बैठकीमध्ये चर्चेला जाणार आहे। त्यामुळे निश्चितच एक महत्त्वाची बैठक असणार आहे आणि या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। नक्कीच या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। तुषार, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता नवी मुंबईतून एक मोठी बातमी आहे। नवी मुंबई महापालिका आयुक्तांचं निवासस्थान नेरूळ